डोंगराच्या माथ्यावर असं काय आहे की लोक इतक्या लांबून दर्शनासाठी येतात? सांगते हा पुढे. हॅलो, जय सद्गुरू. आजची सुरुवात झाली आदू आणि इशूच्या गोड मस्तीने. दोघेही दीदी मला वाचव हा गेम खेळत होते आणि त्यांची धमाल पाहून दिवसाची छान सुरुवात झाली. संध्याकाळच्या वेळी आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं म्हणून सगळ्यांनी छान तयार होऊन प्रवासाला सुरुवात केली. गाडीत बसल्यावर मुलींची तर मस्ती चालूच झाली. सोनूमाऊ मुलींना मस्त डान्स शिकवत होती आणि सगळे तिच्यासोबत एन्जॉय करत होते. हळूहळू आम्ही डोंगराच्या दिशेने निघालो. ज्या ठिकाणी जायचं होतं ना ते अगदी डोंगरावर वसलेलं एक सुंदर गाव होतं. मंदिरापर्यंत जाण्यासाठी छान रस्ता बनवलेला होता आणि आजूबाजूला करवंदाची आणि जांभळाची झाडंही होती. काही वेळातच आम्ही चौनेश्वर येथे पोचलो. डोंगराच्या कुशीत वसलेलं ते मंदिर खूपच सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं. तिथे एक जुनी दगडी विहिरी होती जी त्या गावच्या साधेपणाची साक्ष देत होती. आदुनी आणि श्रीतूने मंदिरातील नंदीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही देवीचं आणि मुख्य मंदिरातील देवाचं दर्शन घेतलं. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर चित्र आणि विविध देव ऋषींच्या प्रतिमा पाहायला मिळाल्या. तिथे काही क्षण शांत बसून प्रार्थना केली आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळाली बरं का. त्यानंतर सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार करून मंदिर परिसर पाहिला. मंदिराच्या मागे बरंच काही एक्सप्लोर करायचं बाकी होतं. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. बाय.